आमच्यासाठी वारी म्हणजे एक असे म्हणजे कसं ते मोबाईल कसं चार्जिंग करते की नाही असं आमचं चार्जिंग होते, एक पॉवर मिळत्या, ऑटोमॅटिक एक ताकद मिळत्या, एनर्जी जेवढा घेऊन आम्ही पुढे चाललो की नाही आम्हाला एक ऑटोमॅटिक शक्ती मिळत्या की ती पुढे जाते, मागं हटतच नाही. 300 वर्षाची परंपरा आहे, पण आम्ही एक 10 वर्ष हे मात्र ह्यांना 25, 30, 40 वर्ष झाले आणले तिथे. तर आम्ही झेंडेकरी म्हणून चालतो पुढे. तुम्ही कुठल्या दिंडीचे चोपदार आहात? वास्कर महाराज. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. माऊली रामकृष्ण हरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सोहळा सध्या नीरा या गावामध्ये आहे आणि विसाव्यासाठी आहे. काहीच वेळापूर्वी माऊलींच्या पादुकाचं नीरा स्नान झालं आणि आता विसाव्यासाठी या ठिकाणी आपल्याला माऊलींचा सोहळा विसावलेला दिसतोय. या ठिकाणी अनेक नागरिक दर्शन घेत आहेत. माझ्यासोबत झेंडेकरी आहेत, जे झेंडे जी भगवी पताका आपल्या खांद्यावर घेऊन आळंदी ते पंढरपूर गेले अनेक वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि हे झेंडेकरी आहेत. जवळपास त्यांच्याकडे पाहिलं तर जवळपास 70 ओलांडलेले सर्व झेंडेकरी आपल्याला हे पाहायला मिळतात आणि गेल्या अनेक वर्षापासून यांची अविरत अशी ही सेवा चालू आहे. माऊलींच्या सोहळ्याच्या पुढे सर्वात आधी असणारे हे झेंडेकरी आहेत आणि हे आहेत खरे वारकरी आणि ही परंपरा ही सुरू ठेवणार आहे. माऊली रामकृष्ण हरी, आपला परिचय द्या. आम्ही गुरुवारी आप्पासाहेब वास्कर महाराज फड यांच्या वतीने बरेच दिवस जवळजवळ 300 वर्षाची परंपरा आहे, पण आम्ही एक 10 वर्ष हे मात्र ह्यांना 25, 30, 40 वर्ष झाले आणले तिथे. तर आम्ही झेंडेकरी म्हणून चालतो पुढं. ही चोपदार, आम्ही चोपदार आणि पुढं आमचं झेंडे घेऊन पुढं आमच्या मागं मग ती टाळकरी, पुन्हा इनकरी, पुन्हा लेडीज मागं असा आमच्या फडाचा नियम आहे. असा क्रम कसा असतो? कोण पुढे असतं? सर्वात पुढे माऊलींचा रथ, त्याच्या पुढे सर्वात पुढे कोणाची रांग असते? वास्कर महाराज एक नंबर, 2 नंबर, 2 वर्ष 2 फडक. झेंडेकरी कुठे असतात? झेंडेकरी एकदम पुढे सगळ्याच्या सगळ्यांच्या पुढे. बरं, तुमचे काय रूल असतात वेगवेगळे? तुम्ही कशा पद्धतीने चालायचं असतं? आम्ही झेंडे पुढे चाललं की माझं भजन चालू असतं. आम्ही थांबलो ती थांबते ती आणि आम्हाला पुढे मग चला म्हणजे आम्ही चालतो पुढे. चोपदार असतो हे पुढे चला. चोपदार आहेत का? बरं, तुमचं काय काम असतं? आम्ही दिंडीची व्यवस्था, दिंडीला ह्याच्यात ओळीन चालायला लावायचं किंवा काय असं अडचण आल्या तर लक्ष ठेवून ते काय कमी पडलं तर काय द्यायचं. समजा कणिक नसेल तर कणिक आमच्याकडे जे असते ते कणिक पकवासाठी द्यायचे. तुम्ही कुठल्या दिंडीचे चोपदार आहात? वास्कर महाराज. वास्कर महाराज. हा. दिंडीची पहिली दिंडी, 1 नंबरची दिंडी ना? हा. नंबर 1 दिंडीचे तुम्ही चोपदार, म्हणजे सगळा सोहळा तुमच्या सूचनेनुसार थांबतो, तुमच्या सूचनेनुसार पुढे चालतो. तुमचे काय रूल असतात बाबा? आम्ही दिंडीचे एक शिस्त सांभाळायची आणि मालकांचा जे काय आदेश असेल तो पालन करायचं. त्याचं मालकांनी काय सांगितलं असेल ते ऐकायचं आणि दिंडीची शिस्त मोडू नये म्हणून इतर वारकरी मोकळे चालणारे त्यांना मध्यंतर शिरून द्यायचं नाही, बाजूला लाईनने व्यवस्थित चालायला सांगायचं. बाबा, तुमचं नावच विचारायचं विसरलो मी. नाव काय आपलं? माझं वसंत चोपदार. कितवी वारी तुमची? माझी इथे काय मोजलेलं नाहीत वारी मी, तरी अंदाजे? तरी 10-15 वर्ष झाली. तो एक तुमच्या हातात राजदंड असतो, त्याला काय म्हणतात? ते असा उचलला की थांबवतात? काठी, चोपदाराची काठी. हा. तो वर केला की सर्व थांबणार? हा, शांत. ते मेन चोपदार ते संस्थांचे. आम्ही फक्त आमच्या दिंडी पुरत आहे. बरं, तुमचे काय रूल असतात, काय नियम असतात तुमच्यासाठी चोपदाराला? आमचे दिंडी समजा थांबायची असेल आम्ही पाठिंबा असं जागेवर म्हणलं तर मग झेंडेकर सगळी दिंडी थांबते. आणि चालायचं असल्यावर नुसतं हाताचा विषय केला, हात वर करून नुसतं असं केलं चला तर मग ते पुढे चालणार. तुमचं आणि मागचं जे रथ असतं, रथाचे सारथ्य करतात, त्यांच्यामध्ये कसं संवाद असतो, कसं बोलणं होतं? काही वेळेला लांब असेल अंतर तर मग इशारा करायचा, इशाऱ्यावर ते ओळखून पुढे चालतात किंवा थांबतात. आणि अभंगाचा जर हे करायचं असेल, अभंग हे प्रकरण बदलायचं असेल तर मग टाळ वाजव, मग
आवाज वाढवा म्हणून सांगायचं. टाळ नुसतं म्हणलं तर त्या गती वाढवतात. म्हणजे एक सांकेतिक भाषा असते तुमची ती हा. तुम्हाला समजते. हा आणि ते जर थांबवायचं असेल मग टाळ हो म्हणून आवाज द्यायचा मोठ्याने, म्हणून? टाळ हो म्हणून टाळ हो म्हणून मग ते टाळ सुरू करतात. बंद करतात. मग बर मग बंद केल्यानंतर मग भजन बदलतं. दुसरे प्रकरणानं आज काय दुसऱ्या प्रकरणाचं परत अभंग म्हणा सुरू करतात. आणि दिंडी परत सुरू करायची असली तर झेंडेकरांचे चोपदार म्हणून तुम्ही काय इशारा करता? मग दिंडी जर चालवायची असेल आवला 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 म्हणलं की काय आवला आवला आवाज दिला की चला पुढे चालतात. पुढे चालायचं आणि हो म्हणलं की थांबायचं. का हात जागेवर वर- म्हणलं की थांबतात. बर पण काय ते झेंडे खाली ठेवायचे नसतात ते ते काय नसतात नसतात झेंडे खाली कैची लावायची. आता एक कैची लावायची कैची? अशी लावायची कैची. कैचीच लावायची असती. हा. आणि हे इथे वीणा आणि मृदंग याच्या खालीच ठेवतात याचं काय लॉजिक? हे म्हणजे कसे ह्याच्या झेंड्या बरोबरच दुसरीकडे ठेवायची नाही. आपली ही दिंडी आहे हे ते विना पकवाज हे आपलं एक साधन आहे. म्हणून ते जवळ ठेवायचं दुसरीकडे ठेवायचं नाही. बर हे पण बाबा रामकृष्ण अरे काय नाव आपलं? माझं नाव गुलाबबाबू भोसले. बर कुठले तुम्ही? आम्ही जत हा? जत रामपूर. बर जतरामपूर. कितवी वारी आहे तुमची? माझी 5वी वारी आहे. 5वी वारी आहे. हा. आता वय किती आहे तुमचं? वय 79 आहे. 79. हा. 79 वय आहे. 79. बर मग आता हे तुम्हाला तर सर्वात पुढे चालावं लागतं. हा, सगळ्यात पुढे चाललं लागते. पाय दुखतात का? नाही अजून काही दुखत नाही. किती वाजता उठता सकाळी? हा. आता 5 वारी चालू आहे बघा. 5 वारी चालू आहे. 5 वाजल्यापासून. हा. नव्ह? सकाळी उठता किती वाजता? सकाळी सकाळी 2-4 लाच उठायला लागते. झोपता किती वाजता? झोपायला 8, 9 किंवा 10. आणि उठायचं 3 वाजता. हा. 2 वाजता 3 वाजता. 3 वाजता उठायचं. मग आंघोळ वगैरे करून हा आंघोळी करून संडासे करून बाथरूम 6 वाजता. सकाळी 6ला हलायचं. वय इतकं झालंय काय आता काय देवाचं हाय काम करायचं जायचं. तुम्ही पण तसंच 2 वाजता उठता सकाळी? हो 2 वाजता उठतो. तुमचं किती वय माऊली? माझा तर 67 वर्ष आहे. 67. 67. सगळे 70च्या जवळ 70च्या पुढचेच आहेत तुम्ही. हो काय माऊलीच्या पुढे आम्हाला काय त्रास काय नाही. हो, एकदम. आमच्या दादांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी. म्हणजे मी प्रेक्षकांना सांगायचंय हे जे झेंडेकरी आहेत ना यांच्याकडे पाहून ना मला ना शिवरायांच्या मावळे असतील ना ते मावळे आठवले की शिवाजी महाराजांचे मावळे कसे कणक टणक आणि सडसडीत जे मावळे असतात ना तसे हे वयोवृद्ध आहेत. ते आपल्याला माहित असेल कोंढाणा किल्ला जिंकत असताना तानाजी मालुसरे यांच्यासोबत शेलार मामा होते ते असेच इतक्याच वयाचे होते. हे बघा सगळे एकदम 70 पार केलेले आहेत. मात्र तुम्ही काय रूल पाळता म्हणजे काय खाता तुम्ही? आजारी पडत नाही काय नाही गोळ्या खायचं काम पडत नाही? डाळ भाजी भाकरी म्हणजे जास्त शाकाहारी भाजी भाकरी कडधान्य हेच खातो आम्ही. आणि लवकर उठायचं आणि नित्य नियमाचं ध्यान आणि स्नान संध्या हे करून म्हणजे भगवंताचं ध्यान जास्त म्हणजे भगवंताचं शाकाहारी म्हणजे या वारीच्या वाटेवर तुम्हाला काय आजारी वगैरे काय असं काही नाही. आणि आमच्या आजोबापासून वारी आहे आम्हाला काय वाटत नाही. आणि वारी तुमच्यासाठी आमच्यासाठी वारी म्हणजे एक असे म्हणजे कसं ते मोबाईल चार्जिंग करते की नाही असं आमचं चार्जिंग होते. एक पॉवर मिळत्या ऑटोमॅटिक एक ताकद मिळत्या एनर्जी जेणा घेऊन आम्ही पुढे चाललो की नाही आम्हाला एक ऑटोमॅटिक शक्ती मिळत्या की ती पुढे जाते मागं हटतच नाही. आणि मग इतर वेळी वर्षभर काय करता तुम्ही? वर्षभर कुठलं बी काम पडेल ते काम करतो. कष्ट तुकाराम महाराज सांगितले कष्ट करून खा कोणाला दुखवायचं नाही त्रास करून. सत्संग म्हणजे की नाही सगळ्यांची सेवा करायची. हे कितवी पिढी आहे तुमची झेंडेकर म्हणून काम करते? तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी आहे. हा आणि पुढची पिढी काय म्हणते आता याच्याबद्दल? पुढची पिढी बी माळकरीच आमचे आता मुलांनी माळ घातले. नातू पण आमचा आता लहान आहे ते पण वारीत येतो मग ते आम्ही आणले नाही त्याला आम्ही झेंडा सांभाळायचं त्याला सांभाळायचं. आता 5 वर्ष नातू आहे ते म्हणते आता मी येतो असं आहे म्हणजे परंपरा ही चालू राहणार. तुम्हाला शुगर वगैरे असं काय कोणाला? आजोबा आम्हाला काही एक गोळी बी लागत नाही. शुगर नाही काय नाही कोणाला शुगर नाही काय नाही. असे किती जण आहेत आपले झेंडेकरी? आमचे 11 झेंडेकर आहेत. 11 झेंडेकरी मानाचे. हा 2 मुलं आहेत 30 वर्षाचे 1-2 मुलं आहेत. बाकी सगळ्या ह्या लेवलचे आहेत. 11 झेंडेकरी आहे आम्ही ह्या मापाचे. आणि बाकीचे महाराज पण बरेच लहान मोठे आहेत बरेच. आता 200-300 वारे माणसं आहेत आमच्या दिंडीत. तुम्ही पुढे चालल्याशिवाय 16 निघतच हा नाही. हा माऊली भोंगा झाला की नाही आम्ही झेंडा उचलले की मागे सगळे येतात ऑटोमॅटिक. नक्की तर
हे आहेत निष्ठावंत वारकरी आणि ही जी परंपरा आहे, वैभवशाली परंपरा आणि पंढरीची वारी ही हे झेंडेकरी निघाल्याशिवाय पुढे निघत नाही. त्या भोवती मी त्यांना अनेक त्यांचे जे काही नियम असतील, हे झेंडे कसे ठेवतात, कशी परंपरा असतील, हे सगळं खोदून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांची जे काही शारीरिक रचना आहे आणि ज्या प्रकारे त्यांचं शरीर आहे आणि वय आहे ते पाहिल्यानंतर मला शिवरायांचे मावळे कसे असतील असं आठवलं. हे नवीन वारकरी झेंडेकरी काय शिकवतात तुम्हाला तुमचे सिनियर सगळे? आता हे मोर्दिंग वाजवते, झेंडा बी घेतो. होय. त्यांचा आजोबा बी माळकरी, हे बी माळकरी, 3 पिढ्या. तिसरी पिढी चाललाय. तिसरी पिढी. मी पण पकवत असतो. आजोबा झेंडेकरी आहेत. मग हे काय सांगतात तुम्हाला, तुमचे काही जुने अनुभव सांगतात की नाही? हा सांगतात. सांगतात का? हा काय आता मग पुढे हे सगळं सुरू ठेवायचंय? हा सुरू ठेवायचं. पण तुमच्या वयाचे लोक मोबाईल मध्ये रमतात, इकडे त्यांना नको वाटतं. पण आम्हाला ह्याच्यात आनंद भारी वाटतो. ह्याच्यात पुढच्या लोकांना काय सांगाल तुम्ही, जे तुमच्या वयाचे आहेत, त्यांना काय सांगाल, वारी काय आहे? ज्याची इकडे यायची इच्छा आहे की नाही ते ऑटोमॅटिक येतात, त्याला आणायला लागत नाही. ज्याला आता आपण आहे की नाही, जे सात्विक बीज आहे ते ऑटोमॅटिक येते. ते कडधान्य आहे ते शाकाहारी होत नाही, शाकाहारी होते कडधान्य होत नाही. सात्विक बीज आहे म्हणजे ते इकडे येतं. automatic तुकाराम महाराज असं म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटे. जर सात्विक भाव असेल आणि जर आपले संस्कार असतील तर असे या वारीच्या वाटेवर त्यांना निमंत्रण देण्याची आवश्यकता पडत नाही. वारीची रूल काय असतील, झेंडेकरी काय आणि एकूणच सर्व गोष्टीवर मी या झेंडेकरांशी बोललो. वारीच्या वाटेवरील इतर घडामोडी, इतर बारकावे पाहण्यासाठी आपण लेट्सअप मराठी पहा. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, नीरा.